चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. ऑपरेशन सिंदूर संदर्भात संरक्षण मंत्र्यांकडून गौप्यस्फोट. गेल्या वर्षी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप भारतीय नागरिक हकनाक मारले गेल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे तळ भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केले. यानंतर पाकिस्ताननं पलटवार करण्याचा प्रयत्न देखील केला. पुढील 72 तास भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष चालला. यात ऑपरेशन सिंदूरबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये लष्कर-ए तोयबाशी संबंधित दहशतवाद्यांनी 26 निर्दोष पर्यटकांना संपवलं. या हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि POKमधून दहशतवाद्यांचे तळ जमीनदोस्त केले. आधी सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवत भारतीय सैन्यानं आपली ताकद दाखवून दिली आहे. त्यावेळच्या परिस्थितीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंग म्हणाले की दहशतवाद्यांविरोधातील आपली भूमिका आणि कारवायांची व्याप्ती दाखवून दिली. ते ऑपरेशन केवळ 72 तास चाललं, पण त्यामागे मोठी तयारी होती. गरज पडल्यास भारत दीर्घकाळ चालणाऱ्या लढाईसाठी सज्ज होता, असं राजनाथ सिंग यांनी सांगितलं आहे. बच्चू कडू आता शिंदे सेनेत दाखल. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात प्रहार संघटनेचे बच्चू कडू हे शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा होत्या. अखेर बच्चू कडू यांनी या चर्चांना पूर्णविराम देत शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी बच्चू कडू यांना उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात रंगू लागल्या होत्या. यासाठी बच्चू कडू प्रहार संघटना देखील शिवसेनेत करणार असल्याचं बोललं जात होतं. या संदर्भात बच्चू कडूंनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना नेमकी भूमिका स्पष्ट केली. त्यांनी दुपारी अधिकृत पक्षप्रवेश केला. यावेळी बच्चू कडूंनी आता आपण पुढील वर्ष जे काही राजकारण असेल ते शिवसेनेतच राहील असंही स्पष्ट केलं. यावेळी एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडूंच्या विधान परिषद उमेदवारीचीही घोषणा केली. आपण पक्षप्रवेशासाठी ठेवलेल्या सर्व अटी एकनाथ शिंदेंनी मान्य केल्या असल्याचं बच्चू कडू यांनी यावेळी सांगितलं. CET परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांना जानवे काढायला लावल्याने ब्राह्मण महासभेचा संताप. CET परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांचे जानवे काढायला लावणाऱ्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या धोरणाने धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करीत बेळगावमध्ये अखिल भारतीय ब्राह्मण महासभेतर्फे तीव्र निदर्शने करण्यात आली. अखिल भारतीय ब्राह्मण महासभेच्या वतीने एकत्रित येत या संदर्भात निषेध नोंदवण्यात आला. या कृतीमुळे विद्यार्थ्यांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा येत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. CET परीक्षेच्या वेळी जानवे, मंगळसूत्र, बांगड्या काढायला लावणे हे संविधानाने दिलेल्या धार्मिक अधिकाऱ्यांचे उल्लंघन आहे. जानवे हे केवळ ब्राह्मणच नव्हे तर इतर समाजातील नागरिकही परिधान करतात. त्यामुळे प्रशासनाने अशा द्वेषपूर्ण भावना ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासभेचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक जयतीर्थ सौंदत्ती यांनी केली. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सरकारला निवेदन सादर करण्यात आले. यावेळी ॲडव्होकेट महेश कुलकर्णी यांच्यासह ब्राह्मण महासभेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी आपले विचार मांडले. रोटरीच्या रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद. रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगाव यांच्या वतीने गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी विभागात रक्तदान शिबिर घेण्यात आले. रक्तदान शिबिरात एकूण 73 युनिट रक्त संकलित करण्यात आले. या शिबिरात विद्यार्थी व स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. KLE ब्लड बँकेच्या सहकार्याने हे शिबिर राबवण्यात आले. या उपक्रमासाठी अध्यक्ष शशिकांत नाईक, सचिव लोकेश होंगल, कम्युनिटी सर्व्हिस संचालक DB पाटील, इव्हेंट चेअरमन महेश कोळियावार व इव्हेंट मेंटॉर संजीव देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले. विभागाचे प्रमुख प्राध्यापक पराग दातार, प्राचार्य तसेच विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. त्यामुळे हे शिबिर यशस्वी झाले.
जायंट्स सखीच्या वतीने अवयवदान विषयक जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न. जायंट्स ग्रुप ऑफ सखी बेळगाव यांच्या वतीने छत्रपती शिवाजी उद्यान येथे अवयवदान जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. या संदर्भात बोलताना क्लबच्या अध्यक्षा सुलक्षणा शिनोळकर यांनी अवयवदानाचे महत्त्व कथन केले. अवयवदान ही अत्यंत गरजेची व मानवतेला नवजीवन देणारी संकल्पना आहे असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर प्रमुख वक्त्या म्हणून केएलई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या शरीरशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर राजकुमार देसाई उपस्थित होत्या. त्यांनी आपले विचार मांडले. जायंट्स आय फाउंडेशनचे अध्यक्ष अमरन बामणे यांनी देखील मार्गदर्शन केले. विभागीय संचालक संजय पाटील, शिवराज पाटील आदी उपस्थित होते. उपस्थित पाहुण्यांचा परिचय शीतल नेसरीकर व सचिव दीपा पाटील यांनी करून दिला. त्यानंतर या कार्यक्रमात विशेष माहिती देण्यात आली. या संदर्भात कार्यक्रमाच्या वेळी अवयवदानाबाबत नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला व आपण देखील अवयवदान करू असे विचार मांडले. यावेळी फेडरेशन ऑफिसर अपर्णा पाटील, दीपा पाटील, अर्चना कंगराळकर, शीतल नेसरीकर, वरदा अंगडी, संजना पाटील व इतर सखी सदस्या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल पाटील यांनी केले तर अपर्णा पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. प्रादेशिक आयुक्तांच्या कार्यालयासमोर एकाचे विषप्राशन. जमीन भूपरिवर्तन एनए प्रकरणात होत असलेल्या दिरंगाईमुळे त्रस्त झालेल्या एका व्यक्तीने प्रादेशिक आयुक्तांच्या कार्यालयातच विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी दुपारी घडली. हावेरी जिल्ह्यातील राणेबेन्नूर येथील रुद्रय्या अम्मीनभावी मठ यांनी 2 एकर जमिनीचे एनए करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र अनेक वर्षापासून ते प्रलंबित पडल्याचे सांगण्यात येत होते. ते विविध शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवत होते. हावेरी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करूनही प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय एनए करता येणार नाही असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी बेळगाव येथील प्रादेशिक आयुक्त कार्यालयात अनेक वेळा भेट देऊन पाठपुरावा केला होता. गुरुवारी ते प्रादेशिक आयुक्त जानकी यांची भेट घेण्यासाठी पुन्हा कार्यालयात आले होते. मात्र आयुक्त कार्यालयात अनुपस्थित असल्याचे समजताच ते निराश झाले आणि त्यांनी तेथेच विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. घटनेनंतर त्यांना तात्काळ बिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले तसेच अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले. या प्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. हरवलेले 104 मोबाईल मूळ मालकांना परत. हरवलेले आणि चोरीस गेलेले मोबाईल शोधण्यासाठी केंद्र सरकारच्या CIER पोर्टलचा वापर प्रभावीपणे करत बैलोंगल उपविभाग पोलिसांनी उल्लेखनीय यश मिळवले. विविध पोलीस ठाण्यांच्या संयुक्त कारवाईद्वारे एकूण 104 मोबाईल हस्तगत करून ते मूळ मालकांना परत करण्यात आले. उपविभागातील कित्तूर, दोडवाड, खानापूर, नेसर्गी, नंदगड आणि बैलोंगल पोलीस ठाण्यांनी संयुक्तरित्या ही मोहीम राबवली. त्यामध्ये कित्तूर पोलीस ठाण्याने सर्वाधिक 27 मोबाईल शोधले आहेत. दोडवाड पोलिसांनी 20, खानापूर पोलिसांनी 18, बैलोंगल पोलिसांनी 19, नेसर्गी पोलिसांनी 13 आणि नंदगड पोलिसांनी 7 मोबाईल संच शोधून काढले आहेत. मोबाईल हरवल्यानंतर नागरिक समस्याग्रस्त होतात. मात्र CIER पोर्टलच्या माध्यमातून IMEI क्रमांक ट्रॅक करून हरवलेले मोबाईल शोधणे सुलभ झाले आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली. मोबाईल परत मिळाल्यामुळे नागरिकांनी पोलिसांना धन्यवाद दिले.